माझी कावेरी तशी नाहीये हो. 2 दिवस झाले जाऊन फोनच बंद झाला. मी आत्ता फोन केला ना तर लगेच उचलेल बघा. हो हो करा करा बघा उचलते काय बघा. हा हा दाखवतोच बघा तुम्ही. मला सांगू नका, मला माझी पोरगी कशी आहे माहिती आहे. मला शिकवत आहे. हॅलो तात्या, बोला. कावेरी कशी आहेस बाय? मी ठीक आहे तात्या. ठीक कसली, मस्त चाललंय माझं. छान छान. तुम्ही बोला. अगं तुझं ऑफिस कसं आहे ते विचारायला फोन केला होता. हो ऑफिस खूप मस्त आहे. तात्या ऐका ना. बोल ना. तात्या मी जरा आत्ता गडबडीत आहे, म्हणजे जरा कामात आहे. नंतर करू का फोन तुम्हाला? आता इथून बोलता नाही येणार मला. हो का, ठीक आहे, कर तुझ्या सवडीने. हा हा चालेल, नक्की करते. हा हो हो कर कर, शांतपणे करा. वा वा वा, काय बोलली का? निबंधच वाचला. आई तू तुझं काम कर ना. सुलभे, मी माझंच काम करते हो. आणि हे बघ, कान टोचणं म्हणजे साधं काम नसतं. काय हो, पोरगी 2 शब्द तरी धड बोली का तुमच्या बरोबर? हा, मी सांगते बघा, पोरगी तुमची वायाच जाणार. आता काय परत यायची नाही, बापाकडे धड बघायची नाही. जाईल कुणाचा तरी हात धरून आणि बाप बसेल हातावर हात ठेवून. हो सासूबाई, जरा तोंडावर लगाम ठेवा. काही बडबडतायत. अगं काय हे? राहू द्या ना, दरवेळी उत्तर द्यायलाच हवं का तिला? बघ ना कसे बोलताय. आई ग बस, आई आई करते. राजवर्धन चल आपण डॉक्टरकडे जाऊ. मला अजिबात डॉक्टरांकडे जाणार नाहीये मी. तू हट्टी आहेस ना, तसा मी सुद्धा हट्टी आहे. मी तुझाच मुलगा आहे. नाही जाणार म्हणजे नाही जाणार. आणि हो, तुझ्या त्या काकूंना सांग की संस्कृती आणि परंपरा एकत्र करा आणि त्याचा औषध बनवून लावा मला आणि बरा करा मला. मी हा लेप आणलाय तुमच्या मी हा लेप आणलाय तुमच्यासाठी. लावून बघता का? आला संस्कृती आणि परंपरेचा लेप आला. थांब जरा राज, थांब जरा. कावेरी, याने बरं वाटेल ना त्याला? हो नक्की बरं वाटेल याने. खरंच काय बरं वाटेल, काय बरं वाटेल? त्या रोज वॉटरमुळे काय झालंय बघतेस ना तू. आणि हे अप्लाय केल्याने अजून काही साईड इफेक्ट होणार नाही. कशावरून? याने काहीच नाही होणार, माझ्यावर विश्वास ठेवा. हा अगदी साधा हळद आणि चंदनाचा लेप आहे. हळद अँटीसेप्टिक आहे आणि चंदन खूप थंड असतं, त्वचेसाठी पण खूप चांगलं आहे. तुम्हाला बरं वाटेल. झालाच तर याने फायदा होईल, नुकसान तर नाही होणार. राज, ती म्हणते ना, लावून बघ ना लेप. आई काय लेप लावू? तुम्ही लेप कधी लावणार? तो सुकणार कधी? माझी मीटिंग आहे. हे बघ, तू मीटिंगची अजिबात काळजी करू नकोस. मीटिंगचं मी आणि बच्चू बघून घेतो. बच्चू चल आपण माझ्या केबिन मध्ये जाऊया, त्यांच्याशी बोलणं सुरू करूया. राज तू लेप लावून घे. हा ये. राज काळजी घे, आम्ही आलो. ये. मी लावू का लेप? तुम्ही तुम्हाला जमणार असेल तर हरकत नाही. आणा इथे. शेट, नाही जमणार तुम्हाला. द्या इकडे, मी लावते. इकडे बघा, डोळे बंद करा. घाबरू नका, काही नाही होणार आहे. इकडे बघा ना. मी बोलू नका. हा लेप थोड्या वेळाने सुकत जातो आणि कडक होतो. चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील. काही होणार नाही. डोळे बंद करा. डोळे बंद करा तुमचे.
त्याबरोबर तोंडही बंदच ठेवा. इकडे बघा. इकडे बघाल का? मान सरळ ठेवा ना. सावकाश. थंड वाटेल. डोळे असे नका करू, ते सुरकुते पडतील ना. बन होत आहे मला. मग बोलू नका, गप्प राहा तुम्ही. आता जरा वेळ बसा असेच. सुकू दे जरा वेळ. तू डोळे आणि तोंड दोन्ही बंद ठेवा. शांत पडून राहत असे नुसतं. अहो बन होतोय ते. शांत डोळे मिटून पडून राहा नुसते. डोकं टेका. तुम्हाला काही हवं असेल तर सांगा मला, इथेच आहे मी. काय बोलताय काही कळत नाहीये. काही हवंय का तुम्हाला? काय? पाणी. हे घ्या. थांबा थांबा. तो लेप सगळा पाण्यात उतरेल. आलेच मी. असंच जरा घट्ट. या. बस. थोडा वेळ आराम करा, थंड वाटेल. बरं वाटतंय का आता? इचिंग होत नाही आता. कॅन आय वॉश माय फेस? हो हो, आता धुवू शकता. अहो डोळे उघडून जा, धडपडाल कुठेतरी. काय ग, कुठे गेला राज? कसं वाटतं आता त्याला? बरं वाटत असेल बहुतेक. चिडचिड कमी करतायत म्हणजे जळजळ कमी झाली असेल कदाचित. बघूया आता, चेहरा धुवून आल्यावर कळेलच आपल्याला काही फरक पडलाय का. कावेरी, तू राजवर्धनचं बोलणं मनावर घेऊ नकोस. हे बघ, जोपर्यंत मी इथे आहे ना तोपर्यंत तुला इथून कोणीही जा म्हणू शकत नाही.
वाटतंय? अरे बघू, जवळजवळ क्लिअर झालाय तुझा चेहरा. बरं वाटतंय ना आता? थोडंसं रिलीफ वाटतंय आता. मग काय करायचं राज? म्हणजे हिला काढून टाकायचं का तू रिझाईन? सॉरी, खरं तर माझ्यामुळे गोंधळ झाला. म्हणजे विषय असा आहे की मी गुलाब पाणी आणायला सांगितलं होतं, पण स्टाफने अचानक गुलाबाचा परफ्यूम आणला. परफ्यूममध्ये केमिकल्स असतात ना, त्यामुळे अशी ॲलर्जी येऊ शकते. येते कुणाकुणाला ॲलर्जी, नाहीतर सहसा असं गुलाब पाण्याने होत नाही. सॉरी हा, गोंधळ झाला माझ्यामुळे. जे माझ्यासोबत झालं ते जर कुठल्या गेस्ट सोबत झालं असतं तर काय करणार होतो आपण? आलेल्या गेस्टना सुद्धा लेप लावत बसणार होतो का? नाही, असं नाही होणार. मी ते परफ्यूमचं पाणी बदलते आणि त्या जागी गुलाब पाणी ठेवते. म्हणजे अजून ठेवायचंच आहे का? हो, कारण गुलाब पाण्यामुळे नाही झालंय ना यातलं काही. काय आहे ना राजवर्धन, परंपरेत काही प्रॉब्लेम नाहीच आहे ना. म्हणजे परंपरेकडून आधुनिकतेकडे जाताना काय धरायचं काय सोडायचं हे कळत नाही माणसाला. प्रॉब्लेम तिथे आहे. पण बघ ना, समाधानाची गोष्ट ही आहे की आमच्या परंपरेत प्रॉब्लेमचं सोल्युशन पण आहे. बघितलंस ना आता तू? चला, मला पुढच्या मीटिंग अटेंड करायच्या. कावेरी, माझा विश्वास होता हे सगळं तू छान सांभाळशील म्हणून, आणि तू माझा विश्वास सार्थ ठरवलास. आता बघ, जसं माझ्या मनात आहे ना तसं होईल सगळं. नक्की काय आहे तुमच्या मनात? कळेल तुला वेळ आल्यावर. चल बच्चा लवकर. अगं मला सांग, नेमकी कसली न्यूज व्हायरल करायची आहे तुला? आणि हे असं अर्धवट सांगून कधी फोन कट करूच जाऊ नको हा. मला सस्पेन्स झेपत नाहीत आता. तू शांत होशील का? शांत हो. बस अगं, इथे. पण बस बस. मम्मा, न्यूज अजून घडलेली नाहीये, पण घडवायची. ए, तू 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 सांग ना पटकन, नाही तर काहीतरी घोळ घालून ठेवशील. घोळ घोळ तर मी घालणारच आहे, पण राजवर्धनच्या लाईफ मध्ये. म्हणजे त्या राजवर्धनच्या रोज कसल्या ना कसल्या पार्ट्या असतात ना, आजही असेल. आज त्याची पार्टी कुठे असणार आहे हे मी चेक करेन आणि मीही जाईन पार्टीला, ओळख काढून. बच्चा, तुझा प्लॅन आहे का? नाही आवडला का? ओ कम ऑन, खूप 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 आवडला. नाही म्हणजे मी समजत होते त्याच्यापेक्षा जरा जास्तच हुशार निघालीस ग. नाही नाही तर मला वाटलं इथे येऊन ती आदित्यसारखी झालीस की काय. मम्मा, मी या घरची सून नंतर, तुझी मुलगी आधी आहे. जर कोणी मुद्दामून आपल्या शेपटीवर पाय दिला ना, तर त्याला त्याची लायकी कशी दाखवायची हे खूप चांगलं कळतं मला. मम्मा, मी या घरात आले तेव्हा आदित्यच्या प्रेमापोटी मी खूप छान छान वागले ग सगळ्यांशी. आणि कदाचित मी आणि आदित्य
आनंदाने आमचा सुखाचा संसारही करत राहिलो असतो. पण त्या राजवर्धनने तुझा आणि माझा इन्सल्ट करून खूप मोठा पंगा घेतलाय माझ्याशी. आणि मम्मा, आता टीट फॉर टॅट नाही वागले तर मीच मला आवडेनाशी होईन ना ग. त्या राजवर्धनला त्याची जागा दाखवणं हे एकच एम आहे माझं. बच्चा, तू म्हणतेस तसंच्या तसं जर का पार्टीमध्ये घडलं ना, तर जाता येता पैशांचा माज दाखवणाऱ्या राजवर्धनला तोंड लपवून फिरावं लागेल. डोंट वरी मम्मा, मी ठरवलंय तसंच म्हणा. काय होणार आहे? आधी कुठे काय होणार आहे? मम्माला आपली खूप काळजी वाटत होती, तर तिला हेच सांगत होते की आपला संसार खूप सुखाचा होणार. हो ना मम्मा? पण आदित्य, तू आता इथे कसा? हो ना आधी. ऍक्च्युली माझी इम्पॉर्टंट फाईल राहिली होती इकडे, तीच घ्यायला आलो होतो. अच्छा. ओ, येतो. बघ कावेरी, हे आपलं सर्वात पहिलं आणि सर्वात जुनं आउटलेट. बाप रे मॅडम, हे ना गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. कावेरी, हे मनोज जाधव हे इथले मॅनेजर आहेत. आणि ह्या कावेरी मॅडम ह्या माझ्या पर्सनल असिस्टंट आहेत. नमस्कार. नमस्कार. मॅडम तुम्ही बसा ना, मी चहा घेऊन येतो. हा. प्लीज. मॅडम, मी इथे कोणी नाहीये ना, मावशी म्हणायचं. ये. बापरे मावशी, किती मोठं आहे हे आउटलेट. माझ्या तात्यांच्या इवल्याशा चहाच्या टपरी समोर खूप भव्य वाटेल. भव्यता काय ग, क्षणभर वाटते, पण ते क्षणिकच असतं. तुला सांगू, माहेरच्या चहाची खरी ओळख त्याच्या भव्यतेत नाहीये, इथे मिळणाऱ्या कपभर चहात जी आपुलकी मिळते ना त्याच्यात आहे. आणि सांगू कावेरी, तो गोडवा, ती आपुलकी मला तुझ्या हातच्या चहात सापडली. असं म्हणतात ना की आईला तिची सगळी मुलं सारखीच असतात, आणि असतंच तसं. म्हणजे माहेरच्या चहाचे सगळे आउटलेट्स माझी मुलंच आहेत ना. पण हा जो माहेरच्या चहाचा कॅफे आहे ना, मी प्रांजळपणे कबूल करते, हा मला जरा जास्तच आवडतो. मी दिवसात एकदा तरी कुठल्या तरी एका कॅफेमध्ये जाते, त्या चहाची चव बघते, कारण माहेरच्या चहाची चव बदलून चालणार नाही म्हणून. पण ना कोण जाणे, इथे आले ना की मला कपभर चहा आणि रांजणभर आठवणी मिळतात. ए मावशी, मला सांग ना, तुझ्या त्या रांजणभर आठवणीतल्या काही गोष्टी. सानिया, कुठे बाहेर चालली आहेस का? येस. अरे माझी एक फ्रेंड आहे, तिच्याकडे पार्टी आहे, तिथेच चालली. सानिया, एक सांगू का? बोल ना आधी. तू आत्ता जशी आहेस ना, मला तशीच आवडतेस. तू नको ना बदलूस, प्लीज. काय झालं आधी? मेकअप मध्ये काही गडबड आहे का? म्हणजे सानिया, मी दिसण्याबद्दल नाही बोलत आहे, मी वागण्याबद्दल बोलतोय. ते बघ सानिया, कोणी कितीही काहीही सांगितलं ना तरी आपण आपला मूळ स्वभाव नसतो बदलायचा कधीच.
आणि तो जर का निगेटिव्ह वेने असेल ना, त्यावेळेस तर रस्तोच बदलायचा. आधी काय झालंय म्हणजे प्लीज मला कळेल असं बोल ना. सानिया, मला कळलं आईकडून राज तुला काय बोलला. तू मनावर नको घेऊस त्याचं, आणि मला तर वाटतं तू इग्नोर कर त्याला. बघ सानिया, आपण रत्नमाला काकीसाठी या घरात राहायचं डिसिजन घेतलाय ना, मग राहूयात ना तिच्या बरोबर. एक माणूस म्हणून, चांगले नातेवाईक म्हणून राहूयात. पण उगाच त्यांच्या व्यवहारात नको पडूयात आपण सानिया. आधी तू हे असं आल्या आल्या हे काय डिस्कस करतोयस? माझं काही चुकलंय का? नाही सानिया, तुझं काहीच नाही चुकलं. पण तुझी आई जेव्हा आलेली ना, तेव्हा जाणवलं की काय काय जाणवलं आधी? ती माझी मम्मा माझे कान भरते हेच ना?